अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो 3 उमेदवारांचं भाग्य जे आहे ते या पेटीमध्ये जे आहे ते कैद झालेलं आहे। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे आहे ते मतमोजणी आहे। त्या ठिकाणी आता जर आपण बघू शकतो या मतपत्रिका ह्या नेल्या जात आहेत। जवळपास 451 मतदारांपैकी 427 मतदारांनी जो आहे तो मतदानाचा हक्क बजावल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। आपण शकतो सीलबंद पेटीमध्ये जे आहेत ते मतपत्रिका या ठिकाणी नेल्या जात आहेत। पोलीस सुरक्षेमध्ये या मतपेट्या ज्या आहेत त्या नेल्या जात आहेत। 22 तारखेला जे आहे ते तीनही उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे। मतमोजणी केली जाणार आहे। भाजपकडनं प्रवीण पोटे या निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर काँग्रेसकडनं हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीकडनं निलेश विश्वकर्मा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। काँग्रेसचे उमेदवार जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासून नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर गायब होते। अर्थातच रुग्णालयात ते भरती होते आणि त्यामुळे काँग्रेसनं जी आहे ती निवडणूक जी आहे ती वाऱ्यावर सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती। एकंदरीत जर आपण पाहिलं तर 24 काँग्रेसच्या नगरसेवकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे। अमरावती महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान करू नये, तटस्थ राहावं असं पत्र जे आहे ते गटनेत्यांनी काढलं होतं, परंतु गटनेत्याच्या पत्राला जी आहे ती केराची टोपली काँग्रेसच्या नगरसेवकांनी दाखवली। दुसरीकडे तिवसा नगरपंचायतमधील 15 पैकी 12 नगरसेवक जे आहेत ते शिर्डीमध्ये साईबाबाच्या दर्शनाला गेले, त्यामध्ये 3 जणांनी जे आहे ते मतदान केल्याचंही समोर आलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर 22 तारखेला जे आहे ते अमरावती विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि नवा आमदार कोण हे समोर येणार आहे। कॅमेरामन साई कायावार सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।